आता SMAW पद्धतीने सपाट स्थितीतील 10 मिलीमीटर जाडीच्या MS प्लेटवर सिंगल व्ही बट जॉइंट वेल्ड कसे काम करते ते पाहू. या एक्सरसाइजच्या शेवटी तुम्ही शिकाल सिंगल व्ही बट जॉइंटसाठी गॅस कटिंगने प्लेटच्या कडा बेवल करा. सिंगल व्ही बट जॉइंटसाठी योग्य रूट फेससह गॅस कट बेवल कडा बारीक करा. टू mm रूट गॅपसह प्लेट सेट करा आणि सिंगल व्ही बट जॉइंटसाठी डिस्टॉर्शन अलाउन्स योग्य करा. पूर्ण पेनिट्रेशनची खात्री करण्यासाठी सिंगल व्ही बट जॉइंटमध्ये रूट रन डिपॉझिट करा. योग्य फ्युजन आणि मजबूतीसाठी इंटरमिडिएट आणि फायनल कव्हरिंग रन्स एका सिंगल व्ही बट जॉइंटमध्ये डिपॉझिट करा. पृष्ठभागावरील दोष आणि एकसमान रूट पेनिट्रेशनसाठी ग्रूव्ह वेल्डिंग स्वच्छ करा आणि तपासा. स्टील रूल, स्क्रायबर, ब्रिक पंच, बॉल पेन हॅमर, फ्लॅट फाईल, बेंच वाईस, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, इलेक्ट्रोड केबल अँड अर्थ केबल, इलेक्ट्रोड होल्डर, इलेक्ट्रोड पर्सनल प्रोटेक्टिव्ह उपकरणात, SMAW वेल्डिंग प्लांट, C क्लॅम्प. SMAW पद्धतीने सपाट स्थितीतील 10 mm च्या MS प्लेटवर सिंगल व्ही बट जॉइंट करण्यासाठीची पद्धत पाहू. रेखांकनानुसार गॅस कटिंगने 10 mm जाडीचे प्लेट सरळ कट करा आणि त्यांचे साईजमध्ये बारीक तुकडे करा. गॅस कटिंगने प्रत्येक प्लेटच्या कडा 30 डिग्री कोनात बेवल करा. आणि बेवल कापून रेखांकनानुसार रूट फेस फाईल करा. घाण, पाणी, तेल, ग्रीस, पेंट यापासून प्लेट स्वच्छ ठेवा आणि योग्य रूट गॅपने बट जॉइंटच्या स्वरूपात प्लेट्स उलट्या ठेवा. जॉइंट्सच्या प्रत्येक कडेवर 1.5 डिग्रीचा डिस्टॉर्शन अलाउन्स मेंटेन करा. 2.5 mm मीडियम कोटेड MS इलेक्ट्रोड वापरा आणि 110 amperes करंट सेट करा. DC वेल्डिंग मशीनच्या बाबतीत मशीनच्या नेगेटिव्ह टर्मिनलला इलेक्ट्रोड केबल जोडा. शेवटी प्लेटच्या मागील बाजूवर ट्रॅक वेल्ड करा. ट्रॅकची लांबी 5 to 10 mm असली पाहिजे. ट्रॅक वेल्ड डिस्लॅक करा आणि स्वच्छ करा. टेबलवर ट्रॅक वेल्डेड जॉब सपाट स्थितीत ठेवा. रूट रन डिपॉझिट करा आणि क्रेटर फिल करा आणि रूट फेस व रूट पेनिट्रेशन योग्य वितळल्याची खात्री करण्यासाठी तसेच कीहोल राखण्यासाठी विशेष काळजी घ्या. फोर mm डायमीटर मीडियम कोटेड इलेक्ट्रोड आणि 150 to 160 अँपेअर करंट शॉर्ट आर्क आणि इलेक्ट्रोडचे योग्य वीविंग वापरून सेकंड रन इंटरमिडिएट रन डिपॉझिट करा.
जास्त विविंग टाळा आणि नॉर्मल ट्रॅव्हल स्पीड निश्चित करा. आवश्यक तिथे क्रीटर फिल करा आणि डिस्लॅग करा. सेकंड रनसाठी समान पॅरामीटर आणि तंत्र वापरून थर्ड रन कव्हरिंग रन डिपॉझिट करा. 1 ते 1.5 mm योग्य मजबूतीकरणाची खात्री करा आणि अंडरकट टाळा. पृष्ठभागाच्या कोणत्याही वेल्ड दोषांची तपासणी करा. आता SMAW पद्धतीमधील सामान्य दोष पाहूया. अंडरकट. वेल्डच्या टोवर पॅरेंट मेटलमध्ये एक ग्रोव्ह किंवा चॅनल तयार होतो. ओव्हरलॅप. जेव्हा इलेक्ट्रोडमधून वितळलेले धातू मूळ धातूंच्या पृष्ठभागावर न मिसळता वाहतात तेव्हा ओव्हरलॅप होतो. ब्लो होल आणि पोरॉसिटी. ब्लो होल किंवा गॅस पॉकेट हे बीडच्या आत किंवा वेल्डच्या पृष्ठभागावर गॅस अडकल्यामुळे होणारे मोठ्या व्यासाचे छिद्र आहे. स्पॅटर. लहान धातूंचे तुकडे जे वेल्डच्या बाजूने वेल्डिंग करताना आणि बेस मेटलच्या पृष्ठभागाला चिटकून आर्कच्या बाहेर फेकले जातात. अपूर्ण पेनिट्रेशन. जोडणीच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी आणि वेल्ड मेटल जोडणीतील अपयश. स्लॅगचा समावेश. वेल्डमध्ये अडकलेले स्लॅग किंवा इतर नॉन मेटॅलिक फॉरेन मटेरियल. रिकॅप. सिंगल व्ही बट जॉईंटसाठी गॅस कटिंगद्वारे प्लेट एजेसना बेवल करा. सिंगल व्ही बट जॉईंटसाठी गॅस कट बेवल एजेस योग्य रूट फेससह ग्राइंड करा. 2 mm चा रूट गॅप आणि योग्य डिस्टॉर्शन अलाउन्ससह प्लेट्स सेट करा. संपूर्ण पेनिट्रेशन सुनिश्चित करण्यासाठी सिंगल व्ही बट जॉईंटमध्ये रूट रन जमा करा. योग्य फ्युजन आणि रिइन्फोर्समेंट प्राप्त करण्यासाठी इंटरमिडिएट आणि फायनल कव्हरिंग रन जमा करा. पृष्ठभाग दोष आणि युनिफॉर्म रूट पेनिट्रेशनसाठी ग्रूव्ह वेल्ड तपासा.